आदि शक्ती मुक्ताबाई की जय. इतस्ततो तार्किको मार्जारः. व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरीच्या जन्माला जातो. कक्षा गाढदा हक कद्योतः. दुसऱ्याचे घर जाळणारा काजव्याच्या जन्माला जातो. न्यासापहारी चाणपत्य. दुसऱ्याचे ठेवीचे अपहरण करणाऱ्याला मूळ बाळ होत नाही. रत्नापहारी अत्यंत दरिद्र. रत्न चोरणारा अत्यंत दरिद्र होतो. धान्य हरणान्मूषक. धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो. देवलश चांडाले. देवाचे खाणारा चांड योनीला जातो. मातृवधोन्धत्वम. आईचा वध करणारा आंधळा जन्माला येतो. वार्धुषिक कुर्मः. व्याज घेणारा काजव्याच्या जन्माला जातो. ऊर्ण नागो नास्तिक कृतघ्नश्च. देव न मानणारा, उपकाराची जाणीव न ठेवणारा कातणीच्या जन्माला जातो. परद्रव्य हरणात प्रेतः. दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेत योनीला जातो. मृतकाध्यापक शृगाल. पैसे घेऊन आध्यात्मिक विद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो. शरणगत त्यागी ब्रह्मराक्षस. आपल्याला कोणी शरण आले व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्मराक्षस होतो. शनिवासरे आद्रकम भक्षयित्वा यात्रा कुर्यात. शनिवारी आद्रक खाऊन प्रवास करावा. रविवासरे दुग्धम जलम वा पित्वा यात्रा कुर्यात. रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा. सोमवासरे आदर्शे दृष्ट्वा यात्रा कुर्यात. सोमवारी आरशात पाहून प्रवास करावा. मंगले गुडम संख्याद्ध यात्रा कुर्यात. मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करावा. कस्तुंबरी तिलम वा भक्षयित्वा यात्रा कुर्यात. बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा. गुरो दधी जिरकम खाद्ययित्वा यात्रा कुर्यात. गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करावा. शुक्रे एवम सचवंच संख्याद्ध यात्रा कुर्यात. शुक्रवारी जव किंवा मोहरी खाऊन प्रवास करावा. असकृत जलपानाच तांबूलस्य भक्षणात. उपवास प्रदूषेत दिवा स्वप्नाच मैथुना. एकापेक्षा जास्त वेळच पाणी पिल्याने किंवा पाण्याचा विळा खाल्ल्याने दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो. औष्ठोत्तान्य रतज्ञानी आपमूलम भूतम पय. हविर्ब्राह्मण काम्याच गुरुर्वचनम औषधम. 8 वस्तू उपवास मोडीत नाही. पाणी, फळ, मोड तसेच तूप. ब्राह्मणाचे वचन, गुरुचे वचन आणि औषध. 60 वर्ष सहस्राने नरकम प्रतिपद्यते. आत्महत्या करणारा 60,000 वर्ष नरकात राहतो. ना शोचम नोदकम नाग्मी ना शुपातम च कारचेत. आत्महत्या करणाऱ्याचे सुतक नाही. त्याला पाणी पाजू नये. त्याला अग्नी देऊ नये. त्याच्यासाठी रज्जू सुद्धा नाही. उपवासे दिनेयस्तु दंतधावर कुंदर. सोघोरम नरकम याती व्याघ्र भक्ष्यच चतुर्विधम. उपवासाच्या दिवशी दात घासू नये. उपवासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो व 4 युगापर्यंत वाघ खातो. मातरम पितरम वापी भ्रातरम सुहृदम गुरुम. यमुद्दिश्य निमज्जते द्वादशम फलम भवेत्. जो आई, वडील, भाऊ, मित्र किंवा गुरु यासाठी तीर्थस्नान करतो त्याला स्नानाच्या पुण्याचा भाग मिळतो. धृती क्षमा दमस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह. धीर विद्या सत्यम क्रोधो दशकम धर्मलक्ष. धृती क्षमा दम अस्त्य शौचम इंद्रिय निग्रह. धीर विद्या सत्य आणि अक्रोध हे धर्माचे 10 लक्षण आहे. पहिला धृती. असन्नानाम देंद्रियानाम औष्टम हेतू धृती. कष्टलेल्या देंद्रियाला धरून ठेवण्याची कारण जी मानसिक शक्ती लागते तिला धीर धृती करेल असे म्हणतात. निंदन्तु नीती निपुणा यदि वास्तुवन्तु. लक्ष्मी समाविशतु गच्छन्त वा यतिष्ठम. देवा मरण वस्तू युगांतरे वा न्यायपथम प्रविचलम पदम न धीरा. चांगल्या माणसाने निंदा करो किंवा स्तुती करो, लक्ष्मी भरपूर येऊ किंवा संपूर्ण जाव, मरण आजच येऊ किंवा युगाने येऊ, तरी तो चांगला मार्ग सोडत नाही, त्याला धीर असे म्हणतात. सत्यपदाहून धीर कधी हालत नाही. सत्यपी सामर्थ्य अपराध सहन क्षमा. शक्ती असताना अपराध सहन करणे याला क्षमा असे म्हणतात. क्रुद्यंतन प्रीती क्रुद्येत दागुष्टम कुशलम वदेत. क्रोध करणाऱ्यावर क्रोध करू नये. दुर्वचन बोलणाऱ्याला सुद्धा आशीर्वाद द्यावा. इंद्रिय निग्रह दमः. ब्रह्मज्ञान उपयोगी व्यापारातिरिक्त बाह्येंद्रिय व्यापार मात्र निरोध दम इति. विजय सारे बाह्यवृत्ती निवर्तन. ब्रह्मज्ञान उपयोगी सर्व क्रियेव्यतिरिक्त सर्व बाह्य इंद्रियांना आवडणे याला दम असे म्हणतात, असे विजय सारे नावाच्या ग्रंथात लिहिले आहे. उदाहरणार्थ अर्जुन आणि तुकाराम महाराज. प्रमाण. जाई हो तुम्हासी न करी सायास. अस्तेय परस्वापहरणम अस्तेय. दुसऱ्याचे अपहरण न करणे याला अस्तेय असे म्हणतात. अदत्ता दान रूप परस्वापहरणम. अदत्ता दान रूप परस्वहरणम राहित्यम अस्तेय. आपल्याला न दिलेले असे दुसऱ्याचे जे काही अपहरण न करणे याला अस्तेय असे म्हणतात. बाह्य शौचाचे फळ. शौचाचे 2 प्रकार. बाह्य शौच, आंतरिक शौच. ब्रह्मण्यात्मनयत शौचम आंतरिकम सुतम. आत्म्याला ब्रह्मामध्ये अर्पण करणे हे आंतरिक शौच आहे. मलनिरसनम शौचम. शरीर मनुष्य शुद्धी वा मळ निवृत्ती करणे याला शौच असे म्हणतात. बाह्य शौचाचे फळ.
शौचात सांग जुगुप्सा परेर संसर्ग. बाह्य शौचामुळे स्वतःच्या शरीराविषयी तिरस्कार व दुसऱ्याच्या शरीरात संपर्कात न राहण्याची बुद्धी होते. आंतरिक शौचाचे फळ सत्वशुद्धी, सोमनस्य, काग्येंद्रिय जे आत्मयोग्यत्व आणि च. आंतरिक शौचाने अंतःकरण शुद्धी, मनाची प्रसन्नता, एकाग्रता आणि इंद्रियांवर विजय आणि आत्मसाक्षात करण्याची योग्यता प्राप्त होते. आत्मा नदी स्वयं पुण्यतीर्थ सत्योदकम शील तटादयोर्मी तत्राभिषेकम कुरु पांडुपुत्र न वारिना शुद्ध तिचा अंतरात्मा. आत्मारूपी नदी, स्वयंरूपी तीर्थ, सत्यरूपी पाणी, शीलतारूपी काठ, दयारूपी लाटा. हे अर्जुना तिथे तू स्नान कर, कारण अंतःकरण हे पाण्याने शुद्ध होत नाही. मैत्री करुणा मुदितोपेक्षा नाम सुख दुःख पुण्याविषयानाम भावना तश्चित्त प्रसादनम. सुखी मनुष्याविषयी प्रेम, दुःखाविषयी दया, पुण्यात्म्याविषयी प्रसन्नता, पापाविषयी उदासीनता अशा 4 भावनांनी चित्त प्रसन्न होते.